आपल्याच यूट्यूब चॅनल एस सायन्स अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करीत आहे। ठरल्याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाचे पाठाप्रमाणे गुण सांगणार आहे। माझा हा आजचा व्हिडिओ वर्ग 10वा महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात आलेला आहे। माझ्या या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर चला विद्यार्थ्यांनो, आजचा आपला हा व्हिडिओ आपण सुरू करूया। सगळ्यात पहिल्यांदा आपण भाग 1 चे क्रमवार पाठाप्रमाणे गुण पाहूया। हे गुण मी दोन पद्धतीने वर्गीकृत केलेले आहे, कंपल्सरी गुण आणि पर्यायी गुण। म्हणजे कंपल्सरी बोर्ड एग्जाम साठी तुम्हाला या पाठाचे जे काही पाठ आहेत त्यांचे कंपल्सरी गुणांसाठी जेवढे प्रश्न विचारण्यात येतील ते तुम्हाला लिहावेच लागतील आणि काही पर्यायी प्रश्न सुद्धा विचारण्यात येतील। तर चला आपण सुरू करू, पाहू की कोणता चॅप्टर कंपल्सरी किती गुणांना आहे आणि त्याच पाठाला पर्यायी गुण किती आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा भाग 1 चे आपण पाहत आहोत। त्यामध्ये सगळ्यात पहिला जो चॅप्टर आहे गुरुत्वाकर्षण, याला कंपल्सरी गुण आहेत 3 आणि पर्यायी गुण आहेत 5। याचाच अर्थ असा की तुम्हाला 3 मार्काचा गुरुत्वाकर्षणाचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवावेच लागतील। पर्यायी 2 मार्क एक्स्ट्रा आहेत इथे, म्हणजे पर्यायी मार्क याचे झाले 5। त्यानंतर दुसरा पाठ आहे मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण, जे कंपल्सरी 4 मार्काला आहे आणि याचे पर्यायी गुण आहेत 6। त्यानंतर तिसरा हा रासायनिक अभिक्रिया व समीकरणे, हा कंपल्सरी 4 गुणांसाठी आहे आणि याला पर्यायी गुण आहेत 6। त्यानंतर चौथा आहे विद्युतधारेचे परिणाम, याला कंपल्सरी 5 मार्क आहेत आणि हा पर्यायी 7 मार्कासाठी आहे। त्यानंतर 5वा उष्णता, हा कंपल्सरी 3 गुणांसाठी आणि पर्यायी गुण याला आहेत 5। त्यानंतर 6वा प्रकाशाचे अपवर्तन। बरं का विद्यार्थ्यांनो, हा जो धडा आहे प्रकाशाचे अपवर्तन हा उत्तमरित्या शिकून घ्या, पुढे तुम्हाला चांगल्या पद्धतीने कामी येईल। याला कंपल्सरी गुण आहेत 5 आणि पर्यायी गुण आहेत 7। 7वा पाठ आहे भिंगे व त्यांचे उपयोग, याला कंपल्सरी गुण आहेत 4 आणि पर्यायी गुण आहेत 6। त्यानंतर 8वा आहे धातू विज्ञान, कंपल्सरी गुण 4 आणि पर्यायी गुण आहेत 6। त्यानंतर 9वा कार्बनी संयुगे, याला कंपल्सरी गुण आहेत 5 आणि पर्यायी गुण आहेत 7। जर तुम्हाला असं वाटतंय की ऑर्गॅनिक केमिस्ट्री तुम्हाला उत्तमरित्या जमावी, तर हा धडा शिकवताना किंवा शिकताना उत्तमरित्या लक्ष द्या। जर हा धडा तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री खूप सोपी जाईल। त्यानंतर 10वा आणि भाग 1 चा शेवटचा पाठ आहे अवकाश मोहिमा, याला कंपल्सरी गुण आहेत 3 आणि पर्यायी गुण आहेत 5। असे टोटल तुमचा भाग 1 चा पेपर कंपल्सरी मार्काचा असेल 40 आणि पर्यायी गुण याला असतील 60। म्हणजे 60 पैकी तुम्हाला फक्त 40 मार्काचा पेपर सोडवायचा आहे। तुमचा बोर्ड एग्जामचा पेपर हा 60 मार्काचा येईल, त्यापैकी तुम्हाला 40 मार्काचा पेपर सोडवायचा आहे। यानंतर आपण पाहू भाग 2 चे क्रमवार पाठाप्रमाणे गुण। तर सगळ्यात पहिल्यांदा भाग 2 मध्ये पहिला पाठ आहे अनुवंशिकता व उत्क्रांती, याला कंपल्सरी गुण आहेत 3 आणि पर्यायी गुण आहेत 5। त्यानंतर दुसरा पाठ आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1, याला गुण आहेत 4 आणि पर्यायी गुण आहेत 6। त्यानंतर तिसरा आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2, हा कंपल्सरी 5 मार्काला आणि पर्यायी गुण याला आहेत 7। त्यानंतर चौथा आहे पर्यावरणीय व्यवस्थापन, याला कंपल्सरी मार्क आहेत 5 आणि विथ ऑप्शन म्हणजे पर्यायी गुण आहेत 7। त्यानंतर 5वा आहे हरित ऊर्जेच्या दिशेने, याला कंपल्सरी गुण आहेत 4 आणि पर्यायी गुण आहेत 6। त्यानंतर 6वा आहे प्राण्यांचे वर्गीकरण, याला कंपल्सरी 4 मार्क आणि पर्यायी गुण आहेत 6। त्यानंतर ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची, हा थोडासा नवीन पद्धतीचा आलेला चॅप्टर आहे, पाठ आहे, इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला
तुम्हाला शिकायला मजा येईल. याला कंपल्सरी गुण आहेत 4 आणि पर्यायी गुण आहेत 6. त्यानंतर 8वा आहे पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान. याला कंपल्सरी गुण आहेत 4 आणि पर्यायी गुण आहेत 6. त्यानंतर 9वा आहे सामाजिक आरोग्य. याला कंपल्सरी गुण 4 आणि पर्यायी गुण 6. आणि शेवटचा भाग 2 चा शेवटचा जो पाठ आहे तो म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. याला कंपल्सरी गुण आहेत 3 आणि पर्यायी गुण आहेत 5. असा भाग 2 चा सुद्धा पेपर असेल कंपल्सरी 40 मार्काचा आणि पर्यायी गुण त्याला असतील 60. इथे सुद्धा 60 पैकी आपल्याला किती सोडवायचा तर 40 मार्काचा. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जेव्हा मी पहिला क्लास घेतला म्हणजे माझा जो पहिला व्हिडिओ आहे त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की तुमचा विज्ञान व तंत्रज्ञानाचा जो पेपर आहे तो 4 पेपरमध्ये वर्गीकृत केलेला आहे. म्हणजेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि पर्यावरण. तर भौतिकशास्त्र किती मार्काला आहे बोर्ड एक्झाम मध्ये आणि त्यामध्ये कोणकोणते पाठ येणार. त्यानंतर जीवशास्त्र किती मार्काला आहे, त्यामध्ये कोणकोणते पाठ आहेत. रसायनशास्त्र किती मार्काला आहे, पर्यावरण किती मार्काला आहे, हे मी तुम्हाला आता पुढे समजावून सांगणार. तर पहा, भाग 1 मध्ये तुम्हाला माहित आहे की भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र आहे. तर भौतिकशास्त्रामध्ये जे पाठ येतात त्यामध्ये आहे गुरुत्वाकर्षण, विद्युतधारेचे परिणाम, उष्णता, प्रकाशाचे अपवर्तन, भिंगे व त्यांचे उपयोग, अवकाश मोहीम. म्हणजेच टोटल तुमचा भौतिकशास्त्राचा जो पेपर आहे भाग 1 मध्ये तो 23 मार्काला असेल. आणि रसायनशास्त्रामध्ये येणारे जे पाठ आहेत ते आहेत मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे, धातू विज्ञान, कार्बनी संयुगे. आणि रसायनशास्त्र भाग 1 मध्ये आहे 17 मार्काला. 17 अधिक 23 म्हणजेच 40 असा हे भाग 1 ची विषयाप्रमाणे गुणांची वर्गवारी झालेली आहे. त्यानंतर भाग 2 ची विषयाप्रमाणे वर्गवारी पाहू आपण. विषयाप्रमाणे गुणांची वर्गवारी पाहू. यामध्ये जीवशास्त्र आणि पर्यावरण येतो. जीवशास्त्रात येणारे पाठ आहेत अनुवांशिकता व उत्क्रांती, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2, प्राण्यांचे वर्गीकरण, ओळख सूक्ष्मजीवशास्त्रांची आणि पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान. असा जीवशास्त्राचा भाग सुद्धा आहे 23 मार्काचा. इथे चुकून 24 झालेले आहेत, 23 मार्काचा. त्यानंतर पर्यावरण, तर पर्यावरणाचा भाग नाही बरोबर आहे, तिथे 24 मार्क आहेत आणि इथं पर्यावरणाचा भाग जो आहे तो 16 मार्काचा आहे. पर्यावरणीय व्यवस्थापन 5 मार्काला, हरित ऊर्जेच्या दिशेने 4 मार्काला, सामाजिक आरोग्य 4 मार्काला आणि आपत्ती व्यवस्थापन 3 मार्काला. म्हणजेच जीवशास्त्र असेल 24 मार्काला आणि पर्यावरण असेल 16 मार्काला. असा भाग 2 चे झाले 40 मार्क. भाग 1 मध्ये तुम्ही पाहिलात की भौतिकशास्त्र आहे 23 मार्काला आणि रसायनशास्त्र आहे 17 मार्काला. भाग 2 मध्ये जीवशास्त्र आहे 24 मार्काला आणि पर्यावरण आहे 16 मार्काला. असे टोटल आपले झाले 80 मार्क. तर विद्यार्थ्यांनो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भौतिकशास्त्राचा पाठ क्रमांक 1 गुरुत्वाकर्षण. हा धडा समजायला सोपा, शिकायला छान आणि मस्त आहे, तुम्हाला आवडेल. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. त्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.